तर मित्रांनो, आज यात्रेचा पहिला दिवस होता. मग लवकर सकाळी गाड्या धुवायला घेतल्या. गाडी धुवून आपण गेलो देवाचं दर्शन घ्यायला. मग येता येता म्हणलं गाड्यांसाठी हार घेऊन जावावा. हार घेऊन आलो आणि गाड्यांना हार घातला. आता ट्रॅक्टर पण चांगला सजवलेला होता, मग ट्रॅक्टरला पण एक हार आणि स्प्लेंडरला पण एक हार घातला. मग आमचं नियोजन झालं बूट घ्यायला जायचं. गेलो तिथं बूट काही आवडला नाही. मग कपडे घ्यायला गेलो. तिथं पण लई वेळ कपडे बघत बसलो. शेवटी एक शर्ट आवडला. आता बोनी म्हणल्यावर सकाळी लवकर गाडी धुवायला पाहिजे, पण या भावाने निवांत 12ला गाडी धुवायला घेतली. पाणी एवढं मारलं की गाडीच चालू होत नव्हती. आता तिथून आल्यावर ह्यो म्हणला ट्रॅक्टर घेऊन देवाला जाऊया. बरं म्हणलं आणि ट्रॅक्टर घेऊन देवाला गेलो. ह्याच्या बागत पाण्याचा काही विषय झाला तेवढा क्लिअर केला. मग दुपारी परत पवायला जायचं ठरवलं आणि पवायला गेलो. तिथून येऊन झोपलो आणि मग 6 वाजता यात्रेत गेलो. आता इथं बैलांचं काय प्रदर्शन चाललेलं तेवढं बघावं म्हणलं काय आहे. परत इकडे डीजे चालू झाले. पोरांनी नाचायचं ठरवलं आणि पोरं नाचायला लागली सगळी. मग आता इथे किती वेळ थांबायचं, चला म्हणलं यात्रेत जाऊया आणि लवकर यात्रेत निघालो. मग आत गेल्या सगळीकडे स्टॉलच दिसायला लागले. मग अंधार पडल्यावर ठरवलं या पाळण्यात बसायचं. या भावाला तिकीट विचारलं 50 रुपये म्हणला. असू दे म्हणलं आणि सगळेजण एका मागे एक लवकर बसून घेतलो. आणि ह्यातनं उतरल्यावर लय चक्कर मारायला लागलेली. मग परत म्हणलं या जहाजमध्ये बसायचं. त्याचं 80 रुपयाचं तिकीट काढलं. आता ह्यांना एवढ्या वर जाताना बघितलं, ह्यांना बघून आमची अवस्था लय घाण झाली. पण असू दे म्हणलं. मग त्यात 10 मिनिटं बसलो आणि लवकर उतरलो. आता बास म्हणलं लवकर जाऊन भेळ खाल्ली. भेळ खाऊन परत यात्रेत जायचं ठरवलं. मग चला म्हणलं आत गेल्या ही तिघं स्टंटमॅन दिसली. मग इकडे तिकडे फिरलो आणि ह्यात 60 रुपयाचं तिकीट देऊन लवकर बसलो. आणि ही चालू झाली लई जोरात फिरायला लागलं. आणि बाहेर आल्यावर पालखी समोर ही दारूचं प्रदर्शन चाललं. मग ह्यो हिरो दिसला आणि म्हणला मी कसा दिसतोय सांगा. चांगला दिसतोयस म्हणलं, चल म्हणलं. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. पुढचा व्लॉग बघण्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा.